वटवृक्षाच्या छायेत. सौभाग्यवती विजया गौरी बोकील. हे नाव केवळ संगीत क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तीचं नसून ते नाव आहे एका साधनेचं, तपश्चर्येचं. हे नाव आहे अशा एका विशाल वटवृक्षाचं ज्याच्या शीतल छायेत अनेक आयुष्य बहरली. बोकील काकूंशी आमच्या घराण्याचा संबंध हा 1986 पासून. माझ्यावर त्यांचं अगदी भावासारखं प्रेम होतं. मी तर असं म्हणेन की याचं सगळं श्रेय बोकील काकूंनाच आहे. तसे बोकील काकू हे आमच्या घराची निशाणी होते. काकू अतिशय खूप एकदम मला त्या भावून गेल्या. सनी काकू या माझ्या काकू. मी आणि बोकीलबाई दोघी जणी म्युझिक टीचर म्हणून नोकरी करत होतो. आणि गाणं म्हटलं की मला बहिणी नजरेसमोर येतात. बोकीलवाणी म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. काकू, वहिनी, बाई, आई अशी अनेक नाती त्यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून जोडली. अशा ज्या संगीताला त्यांनी जगण्याचं अधिष्ठान बनवलं त्या संगीत साधनेचा श्रीगणेशा त्यांनी वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासूनच केला. श्री घाग आणि श्री मराठे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादच्या पवित्र भूमीत सुरू झालेली गान सरस्वतीची ही उपासना 1960 मध्ये विशारदपर्यंत येऊन पोहोचली. पुढच्या 3 वर्षात अथक परिश्रम आणि सभ देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीत अलंकार ही पदवी ग्रहण केली. मात्र त्यानंतरचा डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास त्यांनी कोणत्याही गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केवळ स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केला. आम्ही ठरवलं की आता आपण दोघी जणींनी मिळून पुढची परीक्षा म्हणजे संगीत प्रवीण किंवा डॉक्टरेट अशा परीक्षेला आपण बसूया. आणि आम्ही दोघींनी घरीच आम्ही अभ्यास करून संगीत प्रवीण ही परीक्षा द्यायचं ठरवलं. घरीच अभ्यास केला आणि उत्तम तऱ्हेने आम्ही दोघी पासही झालो. कैलासवासी निवृत्तीबुवा सरनाईक हे बोकीलबाईंचे जयपूर गायकीचे गुरु, तर पुण्याचे बबनराव कुलकर्णी हे नाट्य संगीताचे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाईंच्या गळ्यावर संस्कार करणाऱ्या त्या गुरुजनांनाही वंदन. त्यानंतर मग अनेक शास्त्रीय गायनाच्या मैफिलीतून हा तयारीचा आवाज देशभरात प्रशंसेस पात्र ठरला. जे जे स्वतःसी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे हा स्वभाव धर्मच असल्याने नाशिक येथे बस्थान हलवल्यानंतर त्यांनी स्वतःला विद्यादानाच्या कार्यात झोकून दिलं. 1978 साली शारदा संगीत विद्यालयाची स्थापना केली आणि आजही गेली 31 वर्ष ही ज्ञानज्योत अविरतपणे तेवत आहे. जेव्हा मला इंटरेस्ट वाटत नव्हता त्या काळामध्ये पण काकूने ज्या पद्धतीने त्यांचं शिकवलं होतं गाणं आणि ज्या प्रकारे आमची तयारी करून घेतली त्या प्रकारच्या तयारीने आम्हाला आता कुठेही गेलं तरी आम्हाला कधीच कॉन्फिडन्स आम्हाला कमी पडतो आणि असं कधीच वाटलं नाही. गाणं शिकणं याला शिकवणाराचा स्वतःचा गाण्यावर तर चांगला होल्ड असायलाच पाहिजे, प्रगती असायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर येणाऱ्या विद्यार्थ्याला गाण्याची आवड निर्माण करणं आणि गाण्यातले बारकावे समजून सांगून त्याच्यात रस निर्माण करणं हे अतिशय आवश्यक असतं. बोकील काकूंनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने गेले अनेक वर्ष नाटकात चालवलं आणि त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. माझ्या मुलीला तो 10 वर्ष लाभ मिळाला आणि ती संगीत अलंकारापर्यंत शिकली. मी तर असं म्हणेन की याचं सगळं श्रेय बोकील काकूंनाच आहे. गाण्याकरता त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र परिश्रम करायच्या. प्रत्येक विद्यार्थिनीला प्रत्येकाला अगदी आवडीने शिकवत होत्या. कोणी वयस्कर बाई जरी असली ती गाणं शिकायला जायची. तरुण मुलगी असेल, छोटी मुलगी असेल, प्रत्येकजण दिवसभर त्यांच्याकडे गाण्याचे क्लास चालू असायचे आणि जात असायचे. पुष्कळ त्यांच्या रागांच्या चिजा त्यांच्या तोंडपाठ आहेत हे ह्याचं मला खूप कौतुक वाटलं. मे बी सतत ते सारखं चालू असेल आणि सकाळी 8 पासून जो क्लास सुरू व्हायचा तो रात्री 8 पर्यंत अखंड चालू. दुपारी जेवणाची सुट्टी वगैरे असंही नाही काही. मधल्या वेळात त्या एखादं विद्यार्थी आली नाही किंवा थोडंसं दाखवून सुरुवात करून क्लासला पटकन जेवून घ्यायच्या. म्हणजे त्यांची एनर्जी कुठून त्या मिळवायच्या कोणास ठाऊक. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सतत क्लास घेणं हे काय खायची गोष्ट नव्हती. मला जसं त्यांनी घडवलं तसं सगळ्या शिष्यांमध्ये त्या इतक्या इन्व्हॉल्व व्हायच्या. म्हणजे गुरुनी खरोखर कसं असावं हा आदर्श त्यांच्याकडनं ठेवण्यासारखा होता. शिष्यांमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन आपल्याला जेवढं आपण शिकलेलं आहे
तेवढं ज्ञान आपल्या शिष्याला पूर्णपणे द्यायचं, हेच त्यांचं ध्येय होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तानपुऱ्यावरच संगीत शिक्षण शिकवणं, या बाबतीत त्यांचा अतिशय आग्रह असे. त्यांनी हार्मोनियमचा वापर फार कमी केला. संपूर्ण रागदारीचं शिक्षण त्यांनी कायम तानपुऱ्यावरच शिकवलं. त्यामुळे त्यांच्याकडे शिकणाऱ्यांचा सुराचा अभ्यास अतिशय चांगला होतो. विशारद नंतर मी काकूंच्याकडेच अलंकारचा अभ्यास सुरू केला. तर काकू म्हणजे माझ्याबरोबरीने काकू अलंकारच्या नवीन रागांचा अभ्यास करत असत आणि आम्ही तासनतास दोघीजणी बसून तानांचे पलटे आणखीन वेगळे काहीतरी सतत आम्ही करत असू अभ्यास. तसंच मैफिलींचा वेगवेगळा आस्वाद कसा घ्यावा हे सुद्धा मला काकूंनीच शिकवलं. प्रत्येक मैफिलीला वकील काकू म्हणजे सुचेता आणि सुचेता म्हणजे वकील काकू असं समीकरण बहुतेक सर्व नाशिककरांना सुद्धा माहीत झालेलं आहे. इतकं आमचं गुरु शिष्याच्याही पलीकडचं आमचं नातं आहे. म्हणजे चांगले चांगले मोठाले गवई इथे येऊन गेलेले. त्यांच्या घरी गजानराव जोशी आले होते, निवृत्तीवा सरनाईक, सुरेश तळवलकर, हे असे खूप मान्यवर इथे येऊन गेलेले. त्यांच्याबरोबर मी साथ संगत करत होतो. त्याच्यानंतर त्यांनी संगीत विद्यालय काढलं, म्हणजे त्या क्षेत्रात त्यांनी वाहून घेतलं. पुढे स्वतंत्र गायकी असा सब्जेक्ट न ठेवला, विद्यादानाला महत्त्व दिलं आणि त्याच्यात त्यांनी खूप शिष्य तयार केले त्यांचे. ज्या गुरूंच्या नुसत्या स्मरणानं शिष्य प्रेरित होतो, उत्साहित होतो, कार्यप्रणव होतो, अशा माझ्या गुरूंचे आशीर्वाद आयुष्यभर माझ्यावर सतत बरसत राहून देत. एखाद्या विषयातलं ज्ञान देणारे शिक्षक पुष्कळ असतात, मात्र वादळलेल्या आयुष्यात जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा ज्याच्याकडे दीपस्तंभ म्हणून पाहावं अशा बोकीलबाईंसारख्या गुरु अद्वितीयच.